ओम नमो भगवते वासुदेवाय. प्रत्येक कल्पाच्या प्रारंभी ज्या वेळेला सृष्टी रचनेचा प्रश्न येतो त्यावेळेला तपस्या, 9 प्रजापती, मरीची इत्यादी ऋषी आणि ब्रह्मदेव म्हणतात माझ्या स्वरूपामध्ये हे केलं जातं. ज्या वेळेला सृष्टीची सुरक्षा सांभाळायची असते, सृष्टीचं रक्षण करायचं असतं, स्थिती सांभाळायची असते, त्यावेळेला धर्म, विष्णू, मनु, देवता आणि अनेक राजे यांच्या रूपामध्ये भगवंत प्रकट होतात. आणि ज्या वेळेला निर्माण झालेल्या आणि सांभाळलेल्या सृष्टीचा संहार करायचा प्रश्न येतो, संहाराची वेळ येते, प्रलयाची वेळ येते, त्यावेळेला भगवंतच अधर्म, रुद्र आणि क्रोधवश नावाचा एक सर्प आणि अन्य दैत्य इत्यादींच्या रूपामध्ये प्रकट होतात. भगवंत स्वतः सर्व शक्तिमान आहेत आणि ह्या सगळ्या भगवंताच्या विभूती आहेत. ह्या भगवंताच्या मायेचा खेळ आहे. आपल्या प्रतिभेनं, त्या प्रतिभेच्या सामर्थ्यावर ज्याला कोणाला पृथ्वीवरच्या धूलिकणांची गणना करता येईल. एखादा म्हणेल की आहे माझं सामर्थ्य की पृथ्वीवर किती धूलिकण आहेत मोजून दाखवतो माझ्या बुद्धीच्या जोरावर. ते एक वेळ मोजता येतील, आहे दुराभासच, पण तरी सुद्धा एखाद्याला ते जमू शकेल. पण भगवंताची शक्ती, भगवंताचे गुण ह्याची गणना करणं मात्र कोणालाही शक्य होणार नाही, असं ब्रह्मदेव देवर्षी नारदाला सांगतायत की असा कोण मनुष्य आहे की जो भगवंताच्या गुणांचं, रूपाचं, कलांचं यथार्थ आणि संपूर्णपणे वर्णन करू शकेल. अर्थात कोणी नाही. कारण साक्षात भगवंताने जेव्हा वामनांचा अवतार घेतला, त्रिविक्रमाचा अवतार घेतला, त्यावेळेला 3 पायात संपूर्ण भूमी मोजायची होती. त्या बलीकडे भगवंताने सांगितलं की मला त्रिपाद भूमीचं दान दे, आणि म्हणून पहिली 2 पावलं टाकल्यानंतर त्याच्यात संपूर्ण पृथ्वी, पाताळ, स्वर्ग, अंतरिक्ष सगळं व्यापून टाकलं. त्यावेळेला संपूर्ण ब्रह्मांडाचा, अगदी प्रकृतिरूप शेवटच्या आवरणापासून सत्यलोकापर्यंत सगळ्या ब्रह्मांडाचं थरकाप उडला. आणि ती थरथर शेवटी भगवंतानी आपल्या शक्तीनं संपवली. त्या ब्रह्मांडाला भगवंतानी आपल्या शक्तीनं स्थिर केलं. संपूर्ण सृष्टीची रचना आणि संहार हे करणारी भगवंताची एक माया आहे, एक शक्ती आहे. आणि अशा अनेक शक्ती, अनेक स्वरूपातल्या, अनेक प्रकारच्या, अनेक विध शक्ती भगवंताच्या जवळ आहेत. अशा सगळ्या शक्तींचं आश्रयस्थान असलेले परब्रह्म परमात्मा भगवंत यांच्या स्वरूपाबद्दल बोलायचं म्हटलं तर मी सुद्धा ते जाणू शकत नाही. किंवा नारदा, तुमचे जे ज्येष्ठ बंधू आहेत, थोरले बंधू आहेत, सनकादी ऋषी, त्यांना सुद्धा भगवंताचं संपूर्ण स्वरूप यथार्थपणे सांगता येणार नाही, अशी अवस्था आहे. तेव्हा इतरांच्या बाबतीत तर बोलायलाच नको. साक्षात श्रुती या सुद्धा भगवंताचं वर्णन करताना नैती नैती म्हणतात आणि मौन होतात. हजारो मुख असलेला शेष सुद्धा भगवंताचं गुणवर्णन करताना थांबतो. त्याला भगवंताच्या गुणांची, भगवंताच्या स्वरूपाची कल्पनाच करता येत नाही. पण एक काय म्हणाले की अत्यंत निष्कपट भावनेनं आपलं सर्वस्व, एवढंच नव्हे तर आपल्या स्वतःला जो भगवंताच्या चरणकमलांवर अर्पित करील, तो मात्र भगवंताचं स्वरूप भगवंताच्याच दयेनं जाणू शकेल, किंवा भगवंताच्याच दयेनं तो भगवंताच्या दुस्तर मायेचा खेळ ओळखू शकेल. अन्य कोणी ह्या बाबतीत समर्थ असणार नाही.
सामान्यतः कुत्र्या मांजरांप्रमाणे, लांडग्यांप्रमाणे, कोल्ह्यांप्रमाणे जी माणसं मी आणि माझं, हे मी आहे आणि हे माझं आहे, अशा स्वरूपाच्या भावनेत अडकलेले असतात. ह्या भावनेत भगवंताचे कृपापात्र जे भक्त आहेत ते कधीही अडकत नाहीत. प्रिय नारदा, तुम्हाला सांगू का की परमपुरुषच भगवंताच्या त्या योगमायेचं वर्णन करू शकतात, तिला जाणू शकतात. तुम्ही स्वतः भगवान शंकर, दैत्य कुलभूषण प्रल्हाद, शत्रुपाचा पती मनुपुत्र पिलेवत इत्यादी, किंवा प्राचीन बर्ही, रुहू, ध्रुव अशा व्यक्तीच भगवंताला यथार्थपणे आणि पूर्णपणे जाणू शकतात. याशिवाय सुद्धा काही लोक आहेत, उदाहरणार्थ इक्ष्वाकू आहे, पुरुरवा, मुचुकुंद, जनक, गाधी, रघु, अंबरीश, सगर, गय, ययाती, किंवा मांधाता, अलर्क, शतधन्वाद, अनु, रंतिदेव, भीष्म, बली, अमूर्तलय, दिलीप, सौभरी, उत्तंक, शिबी, देवर, किंवा विभीषण, हनुमान, शुकदेव, अर्जुन, आर्षसेन, विदुर, श्रुतदेव इत्यादी जी महात्मा मंडळी आहेत, हीच फक्त भगवंताच्या स्वरूपाला, भगवंताच्या मायेला, भगवंताच्या मायेच्या खेळाला यथार्थपणे आणि पूर्णपणे जाणू शकतात. ज्यांना भगवंताच्या प्रेमी भक्तांप्रमाणे आपला स्वभाव असावा अशा प्रकारचं शिक्षण मिळालंय, प्रशिक्षण मिळालंय, ते मग कोणी असोत, स्त्री, शूद्र, हूण, भिल्ल, किंवा पूर्वी केलेल्या पापामुळं पशु पक्षी इत्यादी योनींमध्ये राहणारे जीव, यांना सुद्धा भगवंताच्या मायेचं रहस्य कळतं आणि ह्या संसार सागरातून ते कायमचे पलीकडे जातात. मग प्रत्यक्ष जे स्वतः वैदिक धर्माचं पालन करतात, वैदिक धर्मानं मांडलेल्या सदाचाराचं पालन करतात, त्यांच्याबद्दल काही बोलण्याची आवश्यकताच नाही. परमात्म्याचं वास्तविक स्वरूप तो एकरस आहे, शांत आहे, अभय आहे आणि तो केवळ ज्ञानरूप आहे, ज्ञानस्वरूप आहे. त्याच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे ना मायेचा मळ आहे आणि ना कुठल्याही प्रकारची विषमता त्याच्या ठिकाणी आहे. तो सत आणि असत या दोघांच्याही पलीकडे आहे. कुठल्याही प्रकारे वैदिक किंवा लौकिक शब्दाची पहुंच त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. तो सगळ्यांच्या पलीकडे आहे. अनेक प्रकारच्या साधनांनी संपन्न होणाऱ्या कर्मांचं फळ सुद्धा भगवंतापर्यंत पोहोचू शकत नाही, अशी अवस्था आहे. एवढंच काय, स्वतः माया ही भगवंताच्या ठिकाणची अचिंत्य शक्ती आहे, ती सुद्धा भगवंताच्या समोर जाऊ शकत नाही. उलट ती लाजून बाजूला होते. परमपुरुषाच्या भगवंताचा जे परमपद आहे ते हेच आहे की महात्मा लोक त्याचं शोकरहित अनंत आनंद स्वरूप अशा प्रकारचं वर्णन करतात आणि अशा प्रकारे त्या परब्रह्माचा साक्षात्कार करून घेतात, अनुभूती करून घेतात. संयमशील माणसं त्याच्यातच आपलं मन मिसळून टाकतात, विरघळवून टाकतात आणि शांत होतात, स्थिर होतात, स्थित असतात. ज्याप्रमाणे इंद्र स्वतः मेघरूप असल्यामुळं त्याला कुठेही राहण्यासाठी किंवा पाणी शोधण्यासाठी विहीर खोदायची गरज नसते, त्याचप्रमाणे हे सगळे भेद दूर करणारी ही जी ज्ञान साधन आहेत, ती साधनं सुद्धा ह्या अशा सत्पुरुषांना, चांगल्या व्यक्तींना, भगवत भक्तांना लागत नाही. पुढे ब्रह्मदेव देवशी नारदांना काय म्हणाले पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.